20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निर्णायक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोकणातला निसर्गाचं वरदान लाभलेल्या मतदारसंघात आपले महायुतीचे उमेदवार लोकप्रिय योगेशदादा कदम यांच्या प्रचारार्थ आज या विराट सभेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राज्याच्या सर्वच भागाचा समतोल विकास साधणारे मुख्यमंत्री आणि समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देणारे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांनी आता नुकतंच कबूल केलं की आता मी फार बोलणार नाही, डोक्यावर बर्फ तोंडावर साखर असं ज्यांनी कबूल केलंय ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माझे ज्येष्ठ सहकारी रामदासभाई कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, बाबाजीराव जाधव, केदार साठे, सर्व सन्मान्य व्यासपीठ आरपीआयचे आमचे सहकारी, आपले लोकप्रिय उमेदवार योगेशजी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम या सगळ्या परिसरांतील मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मुख्यमंत्री महोदय, कोकणाच्या या निसर्गभूमीत या विभागाचा खासदार या नात्याने मी मनपूर्वक अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण आलात, आपण पाहिलं आणि आपण जिंकलं असंच आजच्या सभेचं अभूतपूर्व वर्णन या दापोलीच्या इतिहासामध्ये. राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. राज्याच्या आणि देशाच्या समाजाच्या व्यापक हितासाठी काही राजकीय तडजोडी कराव्या लागतच असतात. हे काय महाराष्ट्राने आज पहिला प्रथम त्या ठिकाणी अनुभवलं. देशाच्या पाठीवरती 1989 सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार आल्यापासून अशी वेगवेगळी राजकीय समीकरण सुद्धा आपण देशामध्ये पाहिली. भिन्न भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष एकासाठी एकत्रितपणे आले की आम्हाला देश पुढे न्यायचा असेल, राज्य पुढे न्यायचं असेल तर अशापैकी राजकीय फेरमांडणी त्या ठिकाणी करावी लागत असते. आज आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुकीला एक पद्धतीचा खोटा अपप्रचार, याला इंग्रजीमध्ये आपण नॅरेटिव्ह म्हणतो, सभा देशभरामध्ये या साऱ्या मंडळींनी रुजू केला. छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्व धर्मीयांना सोबत घेत, 18 पगड जातीला बालाबुद्धीधरांना सोबत घेत हिंदवी स्वराज्य त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, ते संविधान धोक्यात येईल अशापैकी आवळी त्या कालावधीमध्ये उठवली गेली. आम्ही सारे जण सांगत होतो, माननीय पंतप्रधान महोदय असतील, अमितभाई असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सुरेश तटकरे असतील, आम्ही सांगत होतो आणि आजही सांगतो, या तळक तरुणामध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहील याच्या कोणाच्या मनामध्ये काय शंका असते काय. तशाच पद्धतीची आवळी त्या कालावधीमध्ये उठवली गेली. आज आम्हाला मुख्यमंत्री महोदय अभिमान वाटतोय, मी देशाच्या संसदेमध्ये महायुतीचा खासदार म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलो. जे पार्लमेंटचं हाऊस ब्रिटिशांनी बांधलं, त्या पार्लमेंटच्या हाऊसला, त्या सदनाला संविधान भवन असं देण्याचा, नाव देण्याचा निर्णय आज इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला आहे. अवयी उठे गेली त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये अनेक वेळा वेगवेगळे प्रश्नांची त्या ठिकाणी निर्माण केले जातात. खरी सगळीकडे बदलली महाराष्ट्रामध्ये 2019 सालामध्ये. ठामपणाने या ठिकाणी आरोप करतोय, होय मी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, पण महाराष्ट्रातला जनतेचा निर्णय कौल मिळाला होता. भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरती 105, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती 56, त्यांचे मित्र पक्ष बाजूला सोडा 161. राज्याच्या बहुमतासाठी सरकार स्थापन करण्यासाठी लागणारं स्पष्टपणाचं बहुमत त्यावेळेला मिळालेलं. काँग्रेसला 54 जागा, 43, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54, विरोधी पक्षामध्ये आम्हाला भ्रष्टाचार कौल मिळाला. संजय राऊत आज प्रचंडपैकी या बाबतीमध्ये बोलतात, पण सर्वाधिक टीका सोनिया गांधींच्या वरती कुणी केली असेल तरी सामना वर्तमानपत्रातून त्या कालावधीत केली होती. पण मग सत्तेसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा कुठल्या राजकीय सिद्धांतामध्ये बसतो असा सवाल सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता यांनी करतोय. एकनाथराव, तुम्ही अभूतपूर्व निर्णय त्या कालावधीमध्ये घेतलात. शिवसेनेमध्ये असं धाडस दाखवणारा एक नेता निघाला, त्याचं नाव आहे एकनाथ. याचा मला अभिमानपूर्वक उल्लेख वाटतो. राजकारणामध्ये काही वेळेला असे क्षण येत असतात की ज्याला तुमच्या निर्णय कसोटीची, निर्णय क्षमतेची,
एक तऱ्हेची कोसोटी जनता त्यावेळेला घेत असते. तुम्ही ते दाखवलं तुमच्या पाठीमागे पांडवांचा कालावधीमध्ये उभा राहिलं. सत्ताच्या वेळेला आपण आणि भारतीय जनता पक्षाने या राज्यामध्ये सुरू केली. वर्षभरामध्ये आम्ही निर्णय घेतला बहुजन समाजाचा व्यापक हित करत असेल तर सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे. ते सत्तेमध्ये असतानाच त्याच्यातून लोकांचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. आज योगेशजी इथं सांगितलं, मला एक गोष्टीचा अभिमान आहे. हरणे सारखं अत्याधुनिक स्वरूपाचं बंदर आज या सगळ्या परिसरातल्या मच्छीमार बांधवांच्यासाठी उभं आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्वांचा आणि योगेश तुमच्या पाठपुरावाचा मोठा हिस्सा होता. हे सुद्धा या कार्यक्रमाचं निमित्ताने मी सांगितलं. इतक्या 50% रक्कम भारत सरकारच्या माध्यमातून मिळाली. राज्य सरकारने त्याच्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री महोदय परवा खारघरला ज्याला पंतप्रधान आले त्याला पंतप्रधानांच्या भाषणात हरणे बंदराचाही उल्लेख होता आणि शिवाजींच्या आदितीच्या मतदारसंघातला जुना कोळीवाड्याचा उल्लेख. देशाच्या पंतप्रधानांच्या लक्षात काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या खंडग्रास देशातल्या 2 बंदरांचं नाव लक्षामध्ये राहणं याचा अर्थ आमचे पंतप्रधान विकासाच्या कामासाठी किती सतर्क आहे. मच्छीमार बांधवांच्यासाठी योग्य ती भूमिका काय पण घेऊ शकतायत याचं वास्तवामध्ये दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज आम्ही सगळेजण सत्तेमध्ये सामील झालो. मला आठवते की अजितदादांनी ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला मुख्यमंत्री महोदय बसले होते, उपमुख्यमंत्री महोदय बसले होते, आदिती पाटील बसली होती आणि अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. अर्थसंकल्प संपल्याच्या नंतर सत्तारूढ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते पत्रकारांना भेटतात. या तळपत्या उन्हामध्ये मी आज विचारू इच्छितो आहे, अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी महाविकास आघाडीचे जे कोण तथाकथित नेते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे असतील, पवार साहेबांच्या पक्षाचे असतील, काँग्रेसचे असतील, या सर्वांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली गेली तर राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईशी, राज्य कर्जबाजारी होईल, राज्याला पगार देण्यासाठी पैसे उरणार नाहीत अशी अवई खोटी अवई त्या कालावधीमध्ये उचलले गेले. मुख्यमंत्री ठाम राहिले, उपमुख्यमंत्री ठाम राहिले. यांनी यांच्या हस्तकाला उच्च न्यायालयामध्ये पाठवलं. उच्च न्यायालयाने छापराक दिली आणि ज्या वेळेला रक्षाबंधनाचा पवित्र दिवस, रक्षाबंधन आणि भाऊबीज आपल्या संस्कृतीमध्ये 2 दिवस असे आहेत की जे ऋणानुबंधाचं नातं बहीण भावाचं दृढ करणारं नातं करणार आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी या 3 भावांनी 3000 रुपये माझ्या माय माऊलींच्या खात्यामध्ये एका दिवशी जमा करत महाराष्ट्राच्या विचाराला चालना देण्याचा प्रयत्न केला. बघा या ठिकाणी माझ्या माय माऊली आहेत. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला या 3 पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं लगेच पैसे काढा लगेच. का तर सरकार पैसे काढून घे. वस्तुस्थिती तशी नव्हती. भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा नोव्हेंबर पासूनचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले आणि आज राजकीय विनोद करण्यामध्ये ही सगळी मंडळी माहीर आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा ज्याला प्रसिद्ध झाला, राहुल गांधी आले होते, खरगेजी होते, पवार साहेब होते, उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी एक फार मोठा राजकीय विनोद केला की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही 3000 रुपये महालक्ष्मी योजनेच्या मार्फत देणार आहोत. अरे आम्ही 1500 रुपये दिल्यानंतर राज्य डबघाईस येणारे म्हणणारे तुम्हाला आता 3000 रुपये देण्यासाठी काय? तुम्ही एकदा लोकांची फसवणूक कराल, सदा सर्वकाळ लोकांचे फसवणूक करण्याचे दिवस संपलेत. महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांच्या कानाकोपऱ्यातला आवाज आहे की आमचा एकच नाथ एकनाथ, आमचा एकच भाऊ देवा भाऊ, आमचा एकच दादा अजित दादा. या भूमिकेतील महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी काम करणार आहे आणि 23 तारखेला ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल लागेल त्याला स्पष्टपणाचा बहुमत महायुतीला त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आज आपण आलात, इथले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी योगेशजींनी काम केले, सूर्यकांतजी तुम्ही प्रदीर्घ काम केलं. बरं झालं तुम्ही आणि रामदासबाई एकमेकाच्या गाया मिठी लावलात. केदार साठेंना पण तुम्ही 4 सांगितलं, पण बोलताना एकच वाक्य बोललात की भाजपचे आपली युती. मला विसरला नाही जुनी नाही, तुम्ही आता बोललात. बघा भाई, मी तुमचा आदर करतो, आदर करतच राहणार. तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही नेते कायम राहणार. तुमच्या नेतृत्वाखाली मी सगळेजण काम करणार. आम्हाला विसरू नका एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. बाकी काय सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आपल्याला आणायचं आहे. अतिशय व्यापक प्रमाणावरती त्या ठिकाणी काम करायचं आहे. होय, आमच्या सरकारने त्या ठिकाणी सांगितलं वचननामामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्याला येईल त्याला 1500ची रक्कम 2100 रुपयावरती नेण्याचं वचन दिलंय. त्याची पूर्तता 100% होईल. याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असते काय कारण? मुलींच्या शिक्षणाचा, मोफत शिक्षणाचा विचार त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केला. बहुजन समाजाच्या मुलींच्यासाठी 8 लाख रुपये उत्पन्न, या महिन्याला 75,000 रुपये उत्पन्न असणाऱ्या दापोलीमध्ये जवळपास 100% नागरिक त्याच्यामध्ये बसतील
8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलीचा उच्च शिक्षणाचा सगळा खर्च, तिला डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, आर्किटेक्ट व्हायचं असेल, जे जे शिक्षण तिला घ्यायचं असेल, सर्व धर्मियांच्यासाठी हा निर्णय घेणारं एकमेव महाराष्ट्राचं राज्य आहे ते एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आहे, हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगू इच्छितो आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जो वैचारिक संघर्ष स्त्रियांच्यासाठी केला, त्या स्त्रियांना आदराचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आणि या उलट शिंदे साहेब या महाविकास आघाडीच्या महिला नेतृत्वाकडे शब्द आला की 1500 रुपयात आमच्या महिलांना काय विकत घेता काय? महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान करण्याचं सामाजिक आणि राजकीय पाप ज्या मंडळीने केलंय त्यांना खडासारखा जोर ठेवण्यासाठी संबंध महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी आतुरलेली आहे. या मतदारसंघामधला सुद्धा विकास आता आहे एका टप्प्यावरती. रेवस रेड्डी रस्ता एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं. आपण MSRDCचे खात्याचे मंत्री होतात त्याला आपण सर्वेक्षण त्या कालावधीमध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारने उरलेले 10 पूल करण्यासाठी 10,000 कोटी रुपयाच्या निविदा काढल्या, त्याला मान्यता दिली आणि आता आचारसंहिता संपली का त्या पुलाची कामं सुरू. मला आठवतं मी 2010ला अर्थमंत्री झालो, बागमाईला मानकोट खाडीवरचा पूल केला त्यावेळेला तुम्ही आलताच दळवी साहेब. आज इतक्या सगळ्या सागरी महामार्गाची कल्पना त्या ठिकाणी होत आहे. मुंबई गोवा रस्ता रखडला, त्याच्याही कामाच्या बाबतीमध्ये पूर्तता होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे हा सुद्धा या कोकणामध्ये जसं समृद्धी महामार्ग झाला, एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेतून मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला, तसं माझ्या कोकणाला पर्यटनाच्या वरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करायची असेल, या सगळ्या पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता आहे. होय, महिलांच्यासाठीची योजना अव्याहतपणे सुरू राहील, पण केंद्र सरकारच्या मदतीने या राज्यातल्या पायाभूत सुविधा सुद्धा तितक्या तत्परतेने करण्याचे काम पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. भारत सरकारच्या कडनं रामदासबाई तुम्ही सांगितलं वैशिष्ट्यचं 67 टेपची पाया जाणारं पाणी अडवलं गेलं पाहिजे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा. आता माझंही दिल्लीमध्ये बदल मांडलंय, थोडंसं एकटाच मी खासदार मांडलं. जी मागणी तुम्ही या ठिकाणी केली त्या मागणीच्या साठी भारत सरकारकडनं मान्यता आणून भारत सरकारचा 50% निधी आणण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल असा शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देऊ इच्छितो आहे. आणि राहिलेलं काम मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी 100% करतील याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असेल. निधी लागेल, तत्वता मान्यता नाही, त्याला पुन्हा पुढची गोष्ट आहे ती आपण 100% करू. मी त्याच्या पूर्ण दिल्लीमध्ये जाऊन एवढं फक्त द्या, बाकी काही नाही. निधी 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 आणि याच्यातून आपल्याला कोकणचा परिसर पूर्णपणे बदलायचा आहे. एक जमाना असा होता, एक काळ असा होता की कोकणचा कॅलिफोर्निया करू असं पण वाटत होतं. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक दिवस असा येईल की कॅलिफोर्नियाला सुद्धा वाटेल की मी कोकण बनावं. या पद्धतीने यशस्वीपणे वाटचाल करण्याचं सामर्थ्य, हिंमत, नियोजन आणि उद्याच्या भवितव्याचे असलेले दूरदृष्टी असलेले नेते आणि आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, या सर्वांनी म्हणून दाखवलेलं आहे. त्याला साथ भारत सरकारची 100% मिळेल, मोदी साहेबांची मिळेल, अमित भाईंची मिळेल. संघ राज्याच्या कल्पनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलंय केंद्र सरकारने काय काम करायचं, राज्यांनी काय करायचं, दोघांनी समन्वयातून काम करायचं. आज केंद्रामध्ये NDA सरकार आहे, ते अबाधित राहणार आहे. पुढे किती हवे उठवावी ते राहणारच आहे. पण महायुतीचं सरकार राज्यामध्ये प्रस्थापित झालं तर या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. न चुकता 20 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत योगेशला प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघातून तुम्ही निर्वाचित करा. ज्या ज्या ठिकाणी कमळ चिन्ह असेल त्या कमळ चिन्हावरती बटन दाबत, धनुष्यबाण असेल त्या ठिकाणी धनुष्यबाणाला बटन दाबत, राष्ट्रवादीचं घड्याळ असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाला बटन दाबत आपण सर्वांनी मिळून महायुतीला राज्याच्या सत्तेवरती आणणार. खरं आहे रामदासभाई, माझ्या लोकसभेला आपण पहिल्यांदाच घड्याळाला मतदान केलं असेल, तसं आज अनेक मतदार असे असतील ते पहिल्यांदा धनुष्यबाणाला करतील. कारण तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेली मेहनत, मला विजय करण्यासाठी दाखवलेलं महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी केलेलं अजून काम, त्याची उतराई होण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक मतदार प्रामाणिकपणाने करेल एवढा शब्द देतो. आणि विराट असा जनसमुदाय या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तटकरे साहेब. यानंतर महाराष्ट्राचे लाडके